जय भीम मित्रांनो. अखेर स्वरकोकिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकरजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीवर एकही गाणं का घायलम नाही. काय होती याची खरी वजह जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर जय भीम दोस्तांनो, तुम्ही बघत आहात मोटिव्हेशनल हिस्ट्री. लता मंगेशकर एक भारतीय पार्श्वगायिका आणि संगीत रचनाकार होत्या. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1929 रोजी झाला. त्या भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गायिका होत्या, ज्यांच्या 6 दशकांच्या कारकीर्द उपलब्धियोंनी भरलेला होता. लता मंगेशकरजींनी जवळपास 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये फिल्मी आणि नॉन फिल्मी गाणी गायली. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्या लोकांना एकत्र आणणाऱ्या तत्वांपैकी त्या एक होत्या. 6 दशकांच्या कारकिर्दीत त्यांना मेलडीची राणी, भारताची कोकिला आणि व्हॉइस ऑफ द मिलेनियम अशा सन्मानजनक उपाध्या मिळाल्या. लता मंगेशकर भारताच्या सर्वात लोकप्रिय गायिका होत्या. त्यांनी आपल्या गायकीने भारताला नेहमीच गौरवान्वित केलं. पण 6 फेब्रुवारी 2022 रोजी या कोकिलेने या जगाचा निरोप घेतला. लता मंगेशकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात एकूण 6,550 गाणी गायली. लता समग्र या पुस्तकात 2014 पर्यंत गायलेल्या गाण्यांची यादी आहे. त्यात हिंदी फिल्मी गाणी 5,328, नॉन फिल्मी गाणी 198, अप्रकाशित गाणी 127, मराठी 405, बंगाली 206, संस्कृत 24, गुजराती 48, पंजाबी 69, इतर कव्हर व्हर्जन्स आणि अन्य गाणी. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास सगळ्या विषयांवर गाणी गायली. रोमँटिक, बालगीतम, देशभक्तीपर. पण तुम्हाला माहीत आहे का की या सुरांच्या मल्लिकेने आपल्या संपूर्ण आयुष्यात बाबासाहेब भीमराव आंबेडकरजीवर एकही गाणं गायलं नाही? कधी विचार केला का की संविधान निर्मात्या बाबासाहेबांसाठी त्यांनी एकही गाणं का गायलं नाही? चला आज हे सांगतो. साल 2020 मध्ये बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची 129वी जयंती असताना लता मंगेशकर यांनी बाबासाहेबांना आठवण केली. त्यावेळी त्यांनी तो क्षणही आठवला जेव्हा त्या बाबासाहेबांना प्रत्यक्ष भेटल्या होत्या. लता मंगेशकर म्हणाल्या, मी भारताचे महामानव भारतरत्न बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना प्रत्यक्षात भेटले आहे. हे माझं भाग्य आहे. मी त्यांना माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. असं म्हटलं जातं की लता दिदी बाबासाहेबांचा खूप आदर करायच्या. पण मग प्रश्न येतो, आदर करत होत्या, भेटल्याही होत्या, तर मग एकही गाणं का नाही? इतिहासात एक असे व्यक्ती होते जे खूप इच्छित होते की लता मंगेशकर बाबासाहेबांवर एक गाणं नक्की गाव. त्यांचं नाव होतं वामन दादा कडक. ते एक मराठी शाहीर कवी आणि डॉक्टर आंबेडकर आंदोलनाचे कार्यकर्ते होते. त्यांनी आपल्या सशक्त आवाजाने आणि लेखणीने बाबासाहेबांचे विचार महाराष्ट्राच्या गावागावांत पोहोचवले. वामनदादा स्वतः लता दिदींच्या घरी गेले. त्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला. लता दिदींनी त्यांना जेवणही दिलं, पण त्या प्रस्तावाकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं नाही. ना त्यावर काही बोलल्या, ना काही उत्तर दिलं. यानंतर आणखी एकाने हाच प्रयत्न केला, पण त्यालाही निराशाच आली. यावरून लोकांमध्ये लता मंगेशकर यांच्या विरुद्ध खूप राग आणि नाराजी दिसून आली. प्रसिद्ध कवी रविचंद्रन हरिशंकर यांनी आपला रोष व्यक्त करताना थेट सांगितलं, तुम्ही फक्त मूर्तींसाठीच गाणी गा, माणसांसाठी नको. आतापर्यंत या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळालेलं नाही. काही लोक म्हणतात की लता मंगेशकर ब्राह्मणवादाच्या प्रभावाखाली होत्या आणि बाबासाहेब ब्राह्मणवादाचे विरोधक होते. हीच खरी वजह असावी. तर काही लोकांचं म्हणणं आहे की लता दिदींना गायचं होतं, पण त्यांना संधी दिली गेली नाही. जेव्हा बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना हा प्रश्न विचारला गेला, तेव्हा ते म्हणाले, प्रत्येकाचे काही तत्त्व असतात. जसं त्यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तसं त्यांनी सरदार पटेल आणि नेहरूंचीही गाणी गायली नाहीत. डॉक्टर भीमराव आंबेडकर, ज्यांना बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखतो, ते भारतीय समाजाचे एक प्रमुख समाजसुधारक, कायदेतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि संविधान निर्माते होते. त्यांनी दलितांसाठी आणि मागासवर्गीयांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. समता आणि न्यायासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं. त्यांच्या नावावर अनेक गाणी आणि भजनं बनली आहेत.
ही गाणी दलित समाजात आणि भारतीय समाजात खूप लोकप्रिय आहेत. या गाण्यांमधून जागृती, एकता आणि समानतेचा संदेश पसरवला जातो. दोस्तांनो, आजचा व्हिडिओ इथेच संपतो. या चॅनेलवर मी फक्त बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित छोट्या मोठ्या सगळ्या माहिती घेऊन येत असतो. जर तुम्हाला बाबासाहेब आवडतात आणि त्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर आमच्या मोटिव्हेशनल हिस्टरी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जय भीम.